सर्वांना नमस्कार. आज आपण अकबर बिरबल यांची एक बोधकथा पाहणार आहोत. या बोधकथेचे नाव आहे पोपटाचे चिंतन. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. एकदा एका फकीराने बादशाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गावरान जातीचा होता. बादशहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्त्वाचा भाग, हिंदी कविता आणि काही सुंदर काव्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोका घेत असलेला पाहून बादशाला खूप आनंद होई. त्याच्या तोंडून हिंदी कविता ऐकण्यात बादशाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले, खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे. एका दिवसाची गोष्ट. सेवक बादशाला पोपटाची प्रकृती बरी नसल्याबद्दल सांगू लागला. त्याचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच बादशाने त्याच्या मुस्काटात भडकवली आणि तो म्हणाला, "हे बघ, पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. त्याला काही होता कामा नये. लक्षात ठेव, पोपट मेला असं सांगायला जर तू माझ्याकडे आलास तर तुझं डोकंच उडवून टाकेन. समजलं?" सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला. परंतु कधीतरी पोपटाला काही ना काही आजार होईच. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते. एक दिवस पोपट चांगलाच आजारी पडला. त्याच्या घशातून आवाजही निघेना. त्याने आपले पंख शरीराभोवती लपेटून घेतले. त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता, परंतु पोपट बरा होण्याची चिन्हे नव्हती. बादशाही आपल्या काही महत्त्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताना पडला. त्याने आपले पंख ताणून पसरवले. चोच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला. त्याने बिरबलाची भेट घेतली. त्याला सर्व हकीकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वतः पोपटाची परिस्थिती पाहिली. सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला, "ठीक आहे, मी बघतो सगळं. तू घाबरू नकोस." बिरबल बादशाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, आपला गुणी पोपट अलीकडे योगी झालाय. पाहावा तेव्हा परमेश्वराचं ध्यान करीत असतो. अहो, आज तर केव्हापासून तो परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे. चला, आपण पहा." तरी एकदा बादशाह बिरबलाबरोबर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला. पाहतो तर काय, पोपट मरून पडलेला. तो बिरबलाकडे वळून म्हणाला, "बिरबल, तू तरी किती मूर्ख. अरे, हा पोपट तर मरून पडलाय." "नाही सरकार, पोपट मेलेला नाही. परमेश्वराचे चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वरापाशी कायमचा निघून गेलाय. सेवकाला त्याच्या झाडाच्या बुंध्याशी पुरून टाकायला सांगा, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती मिळेल." बादशाच्या लक्षात बिरबलाची युक्ती आली. "पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोकंच उडवीन," असे सेवकाजवळ बोलल्याचं त्याला आठवलं. बिरबलानं युक्तीनं सेवकाचा प्राण वाचवले होते. बादशाह गालातल्या गालात हसला आणि बिरबलाबरोबर निघून गेला. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.